गुंजत आहे, तितक्याच अभिमानाने ते गीत आजही गायलं जात आहे, तितक्याच अभिमानाने ते गीत आजही ऐकलं जात आहे. आणि स्वातंत्र्य लढ्यात मात्र ज्यांना प्रेरणा मिळाली जनतेला, ती देखील या गीतातूनच मिळालेली आहे. आज तो गीत राष्ट्रीय अभिमान, एकता आणि मातृभूमी प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या गीताचं महत्त्व आज 150 वर्षापासून देखील टिकून राहिलेलं आहे. जसं आपण आपल्या भावना व्यक्त करतो, त्याच पद्धतीने या गीताने जर आपल्या भावना व्यक्त केल्या तर त्या कशा पद्धतीच्या असतील हे मी थोडक्यात गीत आपल्यासमोर मांडणार आहे. मी वंदे मातरम बोलत आहे, मी वंदे मातरम बोलत आहे. माझा जन्म 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखनातून झाला. माझ्या शब्दामध्ये भारत मातेबद्दल प्रेम होते, तिच्या भूमीबद्दल कृतज्ञता होती आणि स्वातंत्र्याचे स्वप्न होते. काळ पुढे सरकत गेला, काळ पुढे सरकत गेला. मी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून बाहेर पडलो आणि भारतीयांच्या ओठातील स्वर झालो. स्वातंत्र्याच्या आंदोलनात माझा जल्लोष झाला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या असंख्य भारतीयांच्या मनात मी आत्मविश्वास निर्माण केला. मी केवळ गीत राहिलो नाही तर राष्ट्रगीताचा आवाज बनलो आहे. आज माझ्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झाली. काळ बदलला, भारत स्वतंत्र झाला. काळ बदलला, भारत स्वतंत्र झाला. त्या गीताचा आदर करा. तंत्रज्ञान बदलते, पण माझ्याशी जोडलेला मातृभूमी प्रेमाची भावना आजही जिवंत आहे. नव्या पिढीला एकच सांगणे आहे, देशावर प्रेम करा, पण हे प्रेम कृतीतून दाखवा. शिक्षण या समाजासाठी काम करा, पर्यावरणाचा आदर करा. कारण खरी राष्ट्रभक्ती शब्दात नसते तर ती आपल्या कर्तव्यात असते. म्हणूनच या वंदे मातरम गीताचं हे कर्तव्य आपण अगदी चांगल्या प्रकारे निभावावं. या अनुषंगाने मी आज भित्तीपत्रकाचं विमोचन वंदे मातरम गीतावर आधारितच आम्ही भित्तीपत्रक तयार केलेले आहे. आणि त्याचबरोबर एक चांगलं असं आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी डॉक्टर मोहनराव सर देखील उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा